नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 13 ऑगस्ट 2024 आहे। तर आमच्या या 6 वर्षाच्या गोल्डन सीताफळ बागेला सध्या तर या गोल्डन सीताफळ बागेला बरोबर 90 दिवस झालेले आहे पाणी देऊन। 12 मेला याला पहिले पाणी दिलेले होते। 12 मे, जून, जुलै आणि आज ऑगस्ट 13 ऑगस्ट आहे, 90 दिवस झालेले आहेत। तर याचे आम्ही पिंचिंग देखील केलेले होते व वेळोवेळी या बागेचे सगळे व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेले आहेत। तर आता सध्या या बागेला साधारणतः 40-50 पासून ते 100-120 पर्यंत सेटिंग आहे। आपल्याला दाखवते आता अशा पद्धतीने सेटिंग आहे। आपण याची साईज क्वालिटी पहा, साधारणतः 100 ग्रॅमच्या पुढे फळे गेलेले आहेत। चक्कू साईज पेक्षा मोठी झालेली आहेत फळे। आता या बागेला बेसल डोस द्यायचा आहे। तर तो बेसल डोस कोणता द्यायचा त्याचा देखील मी व्हिडिओ पाठवेन। ही फळाची साईज आपण पाहू शकता। हे फळ आता साधारणतः 150 ग्रॅमचे आहे हे फळ। तर चांगले सेटिंग झालेले आहे ह्या बागेला। तर या बागेला आता डोस टाकण्यासाठी प्रति झाड 1 किलो डोस घेणार आहे। तर त्यासाठी असे खड्डे घ्यायचे चालू आहे। तर हे खड्डे आम्ही खोऱ्याने घेत आहोत व याचे अंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणे 12 बाय 8 वर अंतर आहे। तर आता हे जे झाड आहे हे झाडाचे खोड आहे। ह्या झाडाच्या खोडापासून जे 2 फुटावर आमची ड्रिपची लाईन आहे त्याचा जो डाव्या बाजूला ड्रिपर आहे त्याच्या शेजारी असा खड्डा घेतलेला आहे, जेणेकरून या खड्ड्यामध्ये आता आपल्याला दाखवते। आता हा ड्रिपर आहे। तर जेणेकरून या खड्ड्यामध्ये साधारणतः 250 ग्रॅम मटेरियल, म्हणजे एक झाडाला 1 किलो, एका खड्ड्यामध्ये 250 ग्रॅम उजव्या बाजूला व डाव्या बाजूला हा दुसरा ड्रिपर आहे। याच्या इथं हा खड्डा घेतलेला आहे। तर याच्यामध्ये 250 ग्रॅम डोस असा मिळून टाकणार आहे। तर ह्या झाडाच्या इकडे 2 खड्डे व पलीकडच्या बाजूला साधारणतः इथे एक खड्डा व इथे ड्रिप खाली इथे एक खड्डा येईल, असा मिळून 1 किलोचा डोस आम्ही देत आहोत। जेणेकरून खूप शेतकरी म्हणतात की आत्ताच कसा डोस देता, तर हा डोस आपल्याला साधारणतः 8 दिवसापासून लागू पडायला चालू होतो। नंतर स्फुरत पालाश, नंतर 8 दिवसानंतर स्फुरत 15 ते 20 दिवसानंतर व पालाश 25 ते 30 दिवसानंतर लागू व्हायला चालू होतो। त्यामुळे आपल्या फळांची साईज, क्वालिटी, शायनिंग तसेच गोडी वाढते याच्यामुळे। व इथून पुढे देखील वॉटर सोल्युबल मटेरियल देणार आहे, त्याचे देखील मी वेळोवेळी व्हिडिओ पाठवेन। तर डोस कोणता द्यायचा याचा मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे 2 दिवसामध्ये। ज्या दिवशी याला डोस टाकणार आहे 2 ते 3 दिवसांनी अगोदर आम्ही मोठ्या बागेला 15 तारखेला डोस टाकणार आहे। तर त्याचा व्हिडिओ पाठवेन व या बागेला नंतर टाकताना त्याचा देखील मी व्हिडिओ काढीन। मटेरियल बेसन डोसमध्ये कोणकोणतं मटेरियल द्यायचे ते। तर अशा पद्धतीने हे खड्डे घ्यायचे चालू आहे काम। तर ज्या शेतकऱ्यांचं 40 पासून सेटिंग पुढे आहे, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, तर 4 वर्षाच्या शेतकऱ्यांनी साधारणतः अर्धा किलो, 5 वर्षाच्या शेतकऱ्यांनी पाऊण किलो, 6 वर्षाच्या शेतकऱ्यांनी 1 किलो, 7 वर्षाच्यांनी साधारणतः 1.25 किलो, 8 वर्षाच्यांनी 1.5 किलो असा डोस टाका, जेणेकरून आपली फळांची क्वालिटी, साईज चांगली होईल। आता हे फळ आपण पाहू शकता, हे साधारणतः 150 ग्रॅमचे फळ झालेले आहे। 150 ग्रॅमचे जे पहिले सेटिंग आहे व इथे तरी एक फळ आपल्याला दाखवते, साधारणतः हे 200 ग्रॅमच्या पुढे झालेले आहे फळ। जे पहिले सेटिंग झालेले आहे ते 200 ग्रॅमचे आहे असे। अशा पद्धतीने या वर्षीचे आमचे डोसचे नियोजन चालू आहे। दरवर्षी आम्ही बेसन डोस देतोच, त्याचा देखील दरवर्षी मी व्हिडिओ आपल्याला पाठवतेच। तरी शेतकऱ्यांनी आपल्या बागेचे व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करावे।